डिअर फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? व्यवस्थित आहेत ना? ओके. आपण स्टडी करत आहोत कंपोनंट्स ऑफ ब्लड. यामध्ये सुरुवातीला आपण स्टडी केलेला आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा नंतर ब्लड सेल्स आपण स्टडी करत आहोत आणि ब्लड सेल मध्ये यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आरबीसीचा स्टडी केलेला आहे. आज आपल्याला डब्ल्यूबीसी ल्युकोसाइट्स यांचा स्टडी करायचा आहे. व्हाईट ब्लड कार्पस्कल्स किंवा ल्युकोसाइट, समजा आरबीसी आणि डब्ल्यूबीसी यांचं प्रमाण पाहिलं तर ते 600:1. 600 आरबीसी माग 1 डब्ल्यूबीसी या प्रमाणात आरबीसी डब्ल्यूबीसी असतात. या डब्ल्यूबीसी कशा आहेत? कलरलेस आहेत. लाईफ किती आहे? 1 to 15 days. And they are produced in bone marrow, lymph glands and spleen. त्या ठिकाणी WBC प्रोडक्शन होतं. These are nucleated and different types of cells. आपण आरबीसी मध्ये काही टाइप स्टडी केलेले नाहीत. इथं अनेक टाइप आहेत WBC चे. आणि या सेल्स इम्युनिटी सिस्टीमशी संबंधित आहे. आपली इम्युनी सिस्टीम जी आहे ती WBC नी बनलेली आहे. आरबीसीचं ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस हे मेन फंक्शन आहे. इतरही फंक्शन्स त्याचे आहेत, पण मेन फंक्शन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस आहे. पण WBCचं मेन फंक्शन काय आहे? इम्युनिटी. आवर इम्युनी सिस्टीम इज मेड अप ऑफ various types of leukocytes. आता इथं या सेल्स डेथ नंतर त्यांचं काय होतं? दे आर डिस्ट्रॉइड बाय फॅगोसाइटोसिस इन ब्लड, लिम्फ अँड लिम्फ नोड्स. फॅगोसाइटोसिस प्रोसेस म्हणजे काय? ज्या फॅगोसाइट सेल्स आहेत त्या फॅगोसाइट सेल काय करतात? डेड सेलला एंगल्फ करतात, आत घेतात आणि लायटिक एन्झाईम सिक्रीट करून त्या डायजेस्ट करतात. म्हणून डेड सेल डायजेस्ट करत असल्यामुळं फॅगोसाइट सेल्सना आपण स्कॅव्हेंजर ऑफ बॉडी असंही म्हणतो. त्यानंतर ज्यावेळी या सेल्स, समजा ब्लड कॅपिलरी आहे आणि इथं एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि ही ब्लड कॅपिलरी आहे, इथून WBC जात असताना जर पॅथोजन नेबरिंग टिश्यू मध्ये असेल तर या सेल्स ब्लड मधून बाहेर येतात. अमिबॉइड मोमेंट करत करत या सेल्स बाहेर येतात आणि पॅथोजन बरोबर लढाई करतात. अशी जी अमिबॉइड मोमेंट आहे WBC ची, त्या मोमेंटला म्हणायचं अमिबॉइड मोमेंट आणि त्यालाच नाव आपण देतो डायपेडेसिस. इन विच they are wandering cells. They are capable of coming out blood capillaries by amoeboid movement, called as dipedesis. त्यांच्यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम, काही सेल्स मध्ये ते ग्रॅन्युल्स आहेत, लायसोसोम्स, GA यांच्यापासून बनलेले, आणि लोब्ड न्यूक्लियस आहेत. त्यामुळं त्याला पॉलीमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट्स असंही आपण म्हणतो.
यांचा काउंट किती आहे, नंबर किती आहे, 6000 ते 8000 पर क्यूबिक mm ऑफ ब्लड एवढा नंबर आहे या WBC चा. त्यानंतर या WBC चे जे टाइप्स आहेत they are of two main types like granulocytes. Near about 65% cells are granulocytes. 65% cells are granulocytes and 35% cells are agranulocytes. जेवढ्या टोटल ल्युकोसाइट्स आहेत त्याच्यामध्ये 65% ग्रॅन्युलोसाइट्स आहेत आणि 35% सेल्स अग्रॅन्युलोसाइट आहेत. ग्रॅन्युलोसाइट सेल्स मध्ये ग्रॅन्युल्स असतात आणि वेगवेगळ्या आकाराचे न्यूक्लियाय त्यामध्ये आहेत. न्यूक्लियसचा आकार वेगवेगळा आहे. There are three types of granulocytes like neutrophils, eosinophils and basophil cells. त्यांची स्टेनिंग प्रॉपर्टी विचारात घेतली जाते आणि स्टेनिंग प्रॉपर्टी विचारात घेऊन या ग्रॅन्युलोसाइटचे 3 मेन टाइप केले. ज्या सेल्स ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही स्टेननं कलर होतात त्यांना न्यूट्रोफिल्स म्हणतो. ज्या सेल्सना ऍसिडिक डायनं कलर येतो त्या ऍसिडोफिल सेल्स किंवा जो स्टेन वापरला जातो तो इओसिन आहे म्हणून इओसिनोफिल्स त्यांना आपण म्हणतो. आणि ज्या सेल्सना बेसिक डायनं कलर येतो त्या बेसोफिल सेल्स. न्यूट्रोफिल सेलचा विचार केला तर ऍसिडिक डायनं पण कलर येतो आणि बेसिक डायनं पण कलर येतो म्हणून त्या न्यूट्रोफिल सेल्स आहेत. या आपल्या इम्युनी सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाच्या सेल्स आहेत. दे आर कन्सिडर्ड ॲज अ सोल्जर्स ऑफ आवर बॉडी. यांच्यामध्ये ग्रॅन्युल दिसतात आणि 2 to 5 लोब्ड न्यूक्लियस यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो न्यूक्लियस ऑफ न्यूट्रोफिल सेल्स इज 2 to 5 लोब्ड. आणि या सेल्स साधारण 60 ते 62% 60 to 62% सेल्स of granulocyte are neutrophils. They are main soldiers of our body. फॅगोसाइटोसिस म्हणजे काय? एखादा शत्रू असेल, समजा इथं एक फॉरेन पार्टिकल आहे तर ही फॅगोसाइट सेल आहे तर ती सेल या शत्रूकडे अट्रॅक्ट होते आणि फॉरेन पार्टिकल कडे अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या फॉरेन पार्टिकलला एंगल्फ करते आणि फॉरेन पार्टिकलला एंगल्फ केल्यानंतर त्याला आत घेतलं जातं आणि लायटिक एन्झाईमचा वापर करून त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसाइटोसिस आणि ही फॅगोसाइटोसिस प्रोसेस या ठिकाणी होत असते. फॅगोसाइटोसिस प्रोसेस करणाऱ्या सेल्स शत्रूवर आक्रमण करून शत्रूला मारणाऱ्या सेल्स आहेत, ते आपले सोल्जर्स आहेत. Then second type of cells are eosinophil cells or acidophil cells. इओसिन म्हणजेच ऍसिडिक डायनं यांना कलर येतो म्हणून त्यांना म्हणायचं इओसिनोफिल सेल्स. यांचा न्यूक्लियस जर पाहिला तर तो बायलोब्ड न्यूक्लियस आहे आणि 2 to 3% टोटल या ग्रॅन्युलोसाइट मध्ये या सेल्स असतात. इन्फेक्शन पासून रेजिस्टन्स वाढवण्यासाठी या मदत करतात
आणि त्याचबरोबर ॲलर्जिक रिॲक्शन ज्या आपल्याला होतात त्या ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये अँटी हिस्टामाइन प्रॉपर्टी असणाऱ्या सेल्स याच तर आहेत. ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये यांचं प्रमाण वाढत असतं. त्यानंतर बेसोफिल सेल्सना स्मॉलेस्ट ल्युकोसाइट म्हटलं जातं. त्यांचं पर्सेंटेज पण आहे 0.5 to 1%. आकारानं पण स्मॉलेस्ट आहेत त्या. यांचा न्यूक्लियस एस शेप्ड असतो, झेड शेप्ड असतो किंवा असा स्पायरल असतो. आणि या सेल्स मधून काय सिक्रीट होतं? सिरोटोनिन, हिस्टामाइन, हिपॅरिन. इन्फ्लेमेटरी रिॲक्शन ज्या होतात त्या रिॲक्शन मध्ये या सेल्स काम करतात. जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर तिथं सूज येते, म्हणजे इन्फ्लेमेशनची प्रोसेस होत असते आणि त्या ठिकाणी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स देण्यासाठी या अतिशय महत्त्वाच्या सेल्स आपल्यामध्ये आहेत. या ग्रॅन्युलोसाइट्स नंतर आपल्याला स्टडी करायचा आहे अग्रॅन्युलोसाइट्स. दे आर अबाउट 35% ऑफ टोटल ल्युकोसाइट्स. They are of two types like monocyte and lymphocytes. Monocytes ना लार्जेस्ट WBC म्हटलेलं आहे. लार्जेस्ट WBC कोणत्या असा MCQ विचारला तर आन्सर लक्षात ठेवा, मोनोसाइट. आणि मोनोसाइटचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मोर ऑर लेस असा किडनी शेप्ड न्यूक्लियस आहे. 6 to 8% आहेत या टोटल. या 35% मध्ये 6 to 8% या मोनोसाइट्स आहेत. आणि मोनोसाइट काय होतात? दी मोनोसाइट are converted into phagocyte cells. फॅगोसाइट मध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि फॅगोसाइटिक सेलची रिॲक्शन किंवा त्यांची ॲक्शन तर आपल्याला माहिती आहे. फॅगोसाइटिक सेल्स engulf the microorganism and by secreting lytic enzyme destroy them. डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. तर अशी फॅगोसाइटोसिस नावाची प्रोसेस यांच्या मदतीनं सुद्धा होते. त्यानंतर लिम्फोसाइट. तशा तर लिम्फोसाइट स्मॉलेस्ट WBC आणि लार्जेस्ट न्यूक्लियस असणाऱ्या सेल म्हटलेलं आहे टोटल याच्यामध्ये. Lymphocytes are of two types like B lymphocyte and T lymphocytes. आता B lymphocyte मध्ये मेमरी सेल्स आहेत. मेमरी सेल्स आणि प्लाझ्मा सेल्स येतात. T lymphocyte मध्ये हेल्पर सेल आहेत, किलर सेल आहेत, सप्रेसर सेल आहेत, मेमरी सेल आहेत. आणि या सर्व सेल्स मिळून आपली इम्युनी सिस्टीम पॉवरफुल करतात अँटीबॉडीज तयार करून. अँटीबॉडीज म्हणजे नेमकं काय? आत्ता कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे, आपण लस घेतो, वॅक्सिन घेतो, म्हणजे आपल्या शरीरात प्रत्यक्ष शत्रू ज्यावेळी हमला करेल त्याचा मुकाबला करण्यासाठी 2 लसी घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये सफिशियंट अँटीबॉडीज तयार होतात. आणि त्या अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं आपण त्याला सहज डिफेन्स करू शकतो, त्याचा मुकाबला करू शकतो. शत्रू येतो म्हणजे अँटीजन आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण जे बनवतो त्याला अँटीबॉडी. जसं 2 देशामध्ये युद्ध सुरू असतं,
एक देश दुसऱ्या देशावर मिसाईल डागणार म्हणजे शत्रू आहे, अँटीजन, आणि आपला बचाव करण्यासाठी दुसरा देश काय करतो, अँटी मिसाईल, ते मिसाईल हवेतल्या हवेत नष्ट करणार. मिसाईल अँटी मिसाईल, मिसाईल अँटी मिसाईल, अँटीजन अँटीबॉडी, अँटीजन म्हणजे शत्रू, अँटीबॉडी म्हणजे ग्लायकोप्रोटीन आपलं, त्याचा बंदोबस्त करणारे. अशा प्रकारचं काम या लिम्फोसाइट सेल्स करतात. त्यांचं पर्सेंटेज मोठं आहे. 20 to 25% टोटल सेल्स या लिम्फोसाइट्स आहेत आणि त्या अँटीबॉडीज तयार करून आपली इम्युनी सिस्टीम पॉवरफुल करतात. सतत आपलं शरीर जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या फेस होत असतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या शरीराला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. जोपर्यंत रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे तोपर्यंत आपण नॉर्मल. इव्हन कोरोनाच्या काळात सुद्धा काही लोकांची इम्युनि पॉवर जबरदस्त असल्यामुळं त्यांना कोरोना होऊन गेलेला सुद्धा माहीत होत नाही, पण काही लोकांची इम्युनि पॉवर कमी असल्यामुळं त्यांना कोरोना झालेली जाणीव होते, त्रास होतो. काही लोकांना हॉस्पिटलाइज करावं लागतं आणि काही लोकांचा तर त्यातून डेथ होतो. म्हणजे ज्याची इम्युनि पॉवर जास्त तेवढा तो प्रतिकार जास्त करतो आणि ज्याची इम्युनि पॉवर कमी तेवढा कमी प्रतिकार करतो. अशा प्रकारचं आत्ताच्या काळात नेचर आपल्याला लक्षात येतं आणि याच्यासाठी आज तरी रामबाण उपाय एकच आपल्या पुढं आहे. बाकी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे हे तर पर्याय आहेतच, पण त्याबरोबर एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत वॅक्सिनेशन करणार नाही तोपर्यंत त्या प्रमाणात मुकाबला आपण करू शकणार नाही समाज म्हणून, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या या WBC आपल्यामध्ये आहेत. WBC नंतर आता ल्युकोसाइट मध्ये आणखी एक आपल्याला पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. WBCचं प्रमाण, ल्युकोसाइटचं प्रमाण जर जास्तच वाढलं तर त्याला आपण म्हणतो ल्युकोसायटोसिस. जर WBC प्रमाणापेक्षा वाढत असतील तर त्याला म्हणायचं ल्युकोसायटोसिस आणि कमी होत असेल तर त्याला आपण म्हणतो ल्युकोपेनिया. इट इज सीन इन फोलिक ॲसिड डिफिशियन्सी, व्हिटॅमिन बी ची डिफिशियन्सी असेल, TB मध्ये आपल्याला या ल्युकोसाइटचं प्रमाण कमी झालेलं आढळून येतं. त्याचबरोबर काही लोकांमध्ये जर पाहिलं तर WBC प्रचंड वाढतात आणि असा ॲबनॉर्मल नंबर WBCचा वाढणं त्याला आपण म्हणतो ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर. आणि त्या ब्लड कॅन्सरसाठी आज आपण अनेक औषधं वापरतोय, पण विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन अल्कलॉइड्स प्रेझेंट इन विंका रोझिया और कॅथ्रॅन्थस रोझस, सदाफुलीच्या रूटमध्ये 2 अल्कलॉइड आहेत, त्यांचा वापर आज आपण करतोय ब्लड कॅन्सरवरती उपाय म्हणून. त्यानंतर आणखी एक सेलचा टाईप आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट, त्या प्लेटलेट्सनाच आपण म्हणतो थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेटना आपण म्हणतो थ्रोम्बोसाइट्स. कसा कलर आहे? कलरलेस आहे. लाईफ स्पॅन किती आहे? 7 days, नियर अबाउट 7 days.
काउंट किती आहे 1.5 to 3.5 lakh पर क्युबिक mm ऑफ ब्लड, एवढा त्याचा काउंट आहे. कुठं बनतात? मेगा कॅरिओसाइट इन बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये मेगा कॅरिओसाइट नावाच्या सेल्स आहेत, तिथं या बनतात. न्यूक्लियस आहे का? नाही. नॉन न्यूक्लिएटेड फ्रॅगमेंट्स आहेत, हे सेल फ्रॅगमेंट आहेत. नॉन न्यूक्लिएटेड हे सेल फ्रॅगमेंट सेल फ्रॅगमेंट सेल फ्रॅगमेंट सेल फ्रॅगमेंट असं आपण पाहतो. आणि यांचं फंक्शन काय? इट हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय तेही आपण इथं स्टडी करणार आहोत, तेही आपण स्टडी करणार आहे. काही कारणानं आपल्याला इंजुरी झाली, काही कारणानं आपल्याला जर इंजुरी झाली तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? तर आपलं जे शरीर जे आहे ते निसर्गानं बनवतानाच असं चमत्कारिक बनवलेलं आहे. सगळी व्यवस्था निसर्गानं शरीरात करून ठेवलेली आहे आणि त्याचाच आपण इथं विचार करतोय. बघा, जर बाहेर पाण्याची पाईपलाईन फुटली तर ती सील करतो आपण. त्याप्रमाणे आपली ब्लड व्हेसल रप्चर झाली तर त्या ठिकाणी क्लॉटिंगची प्रोसेस होऊन, क्लॉट तयार होऊन ती ब्लड व्हेसल सुद्धा सील करण्याची प्रोसेस इथं होते. क्लॉटिंगच्या प्रोसेससाठी इन्व्हॉल्व होणाऱ्या मेन सेल्स आहेत त्या प्लेटलेट. सध्या बरेच आजार आपल्याकडे जे आहेत त्यात प्लेटलेट काउंट कमी होतो, प्लेटलेट काउंट कमी होतो आपण ऐकतो. तर प्लेटलेट या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता होतं काय? एखाद्याला इंजुरी झाली म्हणजे काय होणार? ब्लड व्हेसल ब्रेक होणार. ब्लड व्हेसल ब्रेक झाल्यामुळं काय होणार? ब्लीडिंग सुरू होणार. आता ब्लीडिंग सुरू झाल्यानंतर इंजुरी जिथं झालेली आहे तिथं बघा, क्लम्प्ड प्लेटलेट्स अँड टिश्यू जो आहे इट रिलीज थ्रोम्बोप्लास्टिन. त्या ठिकाणच्या ज्या